तर लातूरच्या घटनेचा अजित पवार गटानं मात्र धसका घेतलाय। तटकरेंच्या पत्रकार परिषदेचं 4 वेळा ठिकाण सुद्धा बदललेलं आहे। सुनील तटकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत। सूरज चव्हाण यांचंही नाव दौऱ्यातून याआधीच वगळण्यात आलेलं आहे। लातूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे जी पत्रकार परिषद सुनील तटकरे धाराशिवमध्ये घेणार होते त्या पत्रकार परिषदेचं ठिकाण 4 वेळा बदललेलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटानं। ओमकार कुलकर्णी या संदर्भातली माहिती देत आहेत। ओमकार, धाराशिवमध्ये सध्या एकूण बंदच्या पार्श्वभूमीवरती परिस्थिती काय आहे आणि सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद नेमकी कुठे होणार आहे? तृप्ती, जर पाहिलं तर धाराशिवमध्ये लातूरमध्ये जो काही काल संपूर्ण राडा झालेला होता त्याचे पडसाद जे आहे ते आता धाराशिवमध्ये देखील कुठेतरी उमटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। छावा संघटना असेल, त्याचबरोबर इतर शेतकरी संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, त्या कुठेतरी आक्रमक झालेल्या आहेत। सुनील तटकरे हे अद्याप तरी धाराशिव जिल्ह्यात पोहोचलेले नाहीयेत, मात्र ते पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन होतील अशी शक्यता जी आहे ती कुठेतरी वर्तवण्यात येते। याच अनुषंगाने जर पाहिलं तर हे जे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत त्याच अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धसका कुठेतरी घेतलेला पाहायला मिळतोय। तब्बल 4 वेळा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेची ठिकाणं जे आहेत ती कुठेतरी बदलण्यात आलेली आहेत। सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव कुठेतरी पत्रकार परिषदेची ठिकाणं जी आहेत ती कुठेतरी सातत्यानं बदलण्यात येत आहेत असं सांगण्यात येत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर आता ही पत्रकार परिषद जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धाराशिव येथील कार्यालयात होणार आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। अगदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेची कशी व्यवस्थित राहील यासाठी पोलीस देखील या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र याची बाब एक अशी म्हणावी लागेल की संपूर्ण हे जे काही राज्यभरात पडसाद उमटत आहे त्याचा धसका जो आहे तो या पक्षाने घेतलेला पाहायला मिळतोय। निश्चितच ओमकार, तटकरेंच्या पत्रकार परिषदेचे दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।